हॅलो गाईज, नमस्कार मंडळी. मी आता सकाळ सकाळी उठून रनिंगला वगैरे जाऊन आलोय आणि आता चलता चलता असा म्हणजे घरी येता येता असा प्लॅन केला की काहीतरी स्पेशल काहीतरी बनवून खायला पाहिजे. तर मी मम्मीला विचारलं पावभाजी बनवायची का, तर मम्मी म्हटली अरे तर कालच बनवायचं होतं पण राहून गेलं आणि सगळं सगळं साहित्य आहे नाही का पावभाजीचं. तर मग मी म्हटलं पावभाजी तर बनवायची पण काहीतरी नवीन युनिक पद्धतीने काहीतरी नवीन बनवलं पाहिजे. तर युनिक पद्धतीने पावभाजी नाही तर युनिक ठिकाणी पावभाजी बनवायची आहे. तर मी प्लॅन केलाय की आमच्या टेरेसवरती पावभाजी बनवायची आहे. ह्याच्या आधी कधीच आम्ही टेरेसवरती कुकिंग काहीच केलेली नाहीये. तर आत्ता टेरेस क्लीन करू आणि त्याच्यानंतर ना टेरेसवरती पावभाजी बनवू. तर चला काहीच. तर काहीच कचका झालेला आहे. घरामध्ये शिमला मिरची आणि अमूल बटर नाहीये. तर आता आपण बाजारात चाललोय शिमला मिरची आणि अमूल बटर घ्यायला. अमूल बटर घ्यायला आणि पावाचे लाद्या पण आणायचे आहेत. तर चला. तर काहीच बघू शकता सकाळ सकाळी सगळा बाजार बंद आहे. आता वाजलेत सकाळचे 7:30. तर बघू कुठं काय भेटतंय का. तर मित्रांनो सगळं घेऊन झालेलं आहे. विदाऊट बार्गेनिंग दुकानं सुद्धा सगळे बंद आहेत. बघू शकतो सगळे दुकानं बंद आहेत एवढ्या सकाळ सकाळी. तरी आपण शॉपिंग केलेली आहे. आता घरी जाऊ आणि बनवू. तर काहीच आता मी पावभाजी बनवायला सुरुवात केली आहे. तर शिजवताना किंवा कट करताना एवढं काही फारसं पूर्ण दाखवू शकत नाही कारण की मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल 26 मिनिटाचा झाला होता. तर डायरेक्ट आता कट करू आणि काही काही टाकलंय ते दाखवतो. डायरेक्ट कट करू आणि शिजवताना तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी सगळं कापून झालेलं आहे. हे बघा, बघू शकता मी या ठिकाणी सगळं कापून घेतलंय आणि नंतर ना तुम्हाला दाखवतो काय काय टाकलेलं आहे. चला ना, गाजर, बटाटा, फ्लावर, शिमला मिरची सगळं आपण पहिले आता शिजून घेऊ. शिजवताना काय करायचंय, कुकरमध्ये कुकरचे 3 शिट्ट्या करायच्या. 3 ते 4 शिट्ट्या करायच्या. शिजवताना हळद मीठ टाकून शिजवायचं आहे आणि शिजवल्यानंतर ना तुम्हाला दाखवतो. शिजवताना दाखवत नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो. तर चला मित्रांनो, शिजवल्यानंतर भेटूत आपण. तर काहीच बघू शकता आता ते शिजवता आहे ना खूप ऊन आलेलं आहे इथं. कसं ऊन आलं, कसं एवढं टाइम गेला कळायलाच नाही. तर शिजवताना आणखी एक गोष्ट सांगायचं विसरलो. समजा तुम्हाला कलर पाहिजे असेल तर बीट पण घालू शकता. बीटने ना छान कलर येतो, तर ते पण करू शकता. आता माझ्याकडे बीट नव्हतं त्याच्यामुळे मी काही टाकलं नाही. तर चला तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, इथं सगळे व्हेजिटेबल्स मी शिजून घेतलेले आहेत. तर ह्याला आपण चांगलं मॅश करू आणि पावभाजी बनवायला सुरुवात करू. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये ना पाणी जास्त झालं तर पहिले पाणी काढून घेऊ म्हणजे व्हेजिटेबल्स चांगले मॅश होतील. तर मित्रांनो, आता ह्याच्यातले सगळे व्हेजिटेबल्स आपण ह्याच्यामध्ये टाकू. तर काही या ठिकाणी कॅमेरामॅन नाहीये माझ्याकडं, तर आता सगळ्या गोष्टी मीच करतोय. तर बघू शकता. तर भेटूत आपण हे सगळं मॅश केल्यानंतर. भाजी करण्यासाठी पावभाजीमध्ये एकदम मेन गोष्ट म्हणजे पहिले म्हणजे अमूल बटर आणि दुसरा म्हणजे कांदे आणि पावभाजी. वा, एक नंबर. आपण का पहिले कांदे कापून घेऊ, त्याच्यानंतर ना ह्याच्यामध्ये बारीक करू. तर चला मित्रांनो. तर काही या ठिकाणी सगळं मॅश करून किंवा कांदे आणि टमाटे कापून आणि व्हेजिटेबल स्मॅश करून सगळं झालेलं आहे. तर या ठिकाणी ऊन खूप जास्त आलेलं आहे त्याच्यामुळे मी टी शर्ट ते जर्किन काढलेलं आहे, स्वेटर.
तर आता वहिनींना सांगितलंय की अद्रक लसूण पेस्ट करायला, ते पेस्ट करून आणूस तर आपण वाट बघू. आणि तर गाईज या ठिकाणी सगळी तयारी झालेली आहे. व्हेजिटेबल्स शिजवलेत, मॅश केलेत, कांदा बटाटा कांदा आणि टमाटा कापून चांगला झालेला आहे. अजून काय बोलतात, सगळी तयारी केलेली आहे, अद्रक लसूण पेस्ट केलेलं आहे, सगळं झालेलं आहे. तर आता चालू करू आपण पावभाजी बनवायला. तर पातेला गरम करू. पातेला गरम केल्यानंतर ना सगळ्यात पहिले टाकायचंय तेल. सगळ्यात जास्त टाकायचंय पावभाजीमध्ये सगळ्यात मेन आहे बटर. तर अमूलचं बटर घेतलेलं आहे. ही पोरगी बघा, हे बटर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे जास्त प्रमाणात. आणि चला कंटिन्यू करा जाईल. तर या ठिकाणी आपण टाकलेलं आहे पहिले तेल, कारण की पातेलं लगेच बटर टाकल्यानंतर ना ते बटर जळून जातं आणि पातेलं पण जळतं. तर सगळ्यात पहिले तेल टाकून घेतले. आता यामध्ये आपण टाकतोय बटर. बटर टाकल्यानंतर ना आपण या ठिकाणी टाकतोय कांदा. भरपूर असा कांदा घेतलेला आहे. तर मित्रांनो, पहिले कांदा टाकायच्या आधी अद्रक लसूण टाकायचं होतं, पण मी विसरलेलो आहे. तर काही नाही, अद्रक लसूणची पेस्ट टाकतोय. तर कांद्यासोबत अद्रक लसूण पेस्ट होऊन जाईल नाही का, त्याला काही टाइम लागत नाही फारसा. तर मित्रांनो, या ठिकाणी मी टाकतोय 3 काश्मीरी मिरची. ह्याच्याने फ्लेवर पण चांगला येतो आणि कलर पण थोडासा लालसर होतो. तर मित्रांनो, या ठिकाणी कांदा लालसर झालेला आहे. तर आपण आता टाकू टमाटे. आता मी टाकतोय थोडीशी हळद, भरपूर असा धने पावडर, थोडीशी मिरची पावडर, चवीनुसार मीठ, थोडासा गरम मसाला. त्यामध्ये मी टाकतोय 2 पाव भाजी मसाला. सगळ्यात मेन, तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता. मी एव्हरेस्टचा घेतलेला आहे. तर मित्रांनो, आता ह्याच्यामध्ये ना थोडेसे टमाटे मोठे मोठे कापले होते, तर मॅशरने ना बारीक करतोय. मी माझ्या पद्धतीने करतोय मित्रांनो. युट्यूब वरती वगैरे काही बघितलेलं नाहीये. काही राहिलं असेल, काही चुकलं असेल तर तुम्ही बघून घ्या एकदा नाही का. माझं म्हणणं तर असं आहे, तुम्ही कोणती पण रेसिपी बनवत असताल तर त्याचं बघण्यापेक्षा आपण स्वतः मनाने काहीतरी नवीन तयार करून असं खाल्लं पाहिजे. त्याचा आनंद पण वेगळा आहे आणि काहीतरी नवीन शिकायला पण भेटतं. मसाला असं झालेलं आहे, बघू शकता. तर आता आपण टाकतोय हे मॅश केलेले व्हेजिटेबल्स. मित्रांनो, या पावभाजीने माझा घाम काढलेला आहे. हा डिसिजन सगळ्यात चुकीचा आहे, कारण की ऊन पण जास्त आलेलं आहे. मला वाटलं होतं सकाळ सकाळी लवकर ऊन यायच्या आधी व्हिडिओ काढून कम्प्लीट करावा, पण असं काही झालेलं नाहीये. या व्हिडिओच्या नादामध्ये खूप ऊन लागतंय. व्हिडिओ काढायचं नसतं तर आयतं करायला भेटलं असतं नाही का, कोणीतरी केलं असतं, मस्त काही काहीच खाल्लं असतं. पण हे व्हिडिओच्या नादामध्ये एवढं ऊन घेऊन एवढा संघर्ष करतोय. तर मित्रांनो, आता आपली पावभाजी तयार आहे. ह्याच्यामध्ये हे वरती बनवण्याचा डिसिजन खूप चुकीचा होता. आता पुढच्या वेळेस वेगळं काहीतरी प्लॅन करून असं व्हिडिओ शूट करावा लागणार आहे. तर आता हे पावभाजीमध्ये आपण थोडंसं पाणी ऍड करू. मी थोडंसं हलकसं जास्त पाणी ऍड केलंय, कारण की पावासंग खाताना आहे ना थोडंसं पावाला पण ही भाजी लागली पाहिजे. त्याच्याने ना फ्लेवर चांगला येतो. एकदम असं हे केलं ना, एकदम असं घट्ट केलं ना तर मग ते खायला मजा येत नाही का. म्हणजे एकदम पण असं पातळ नाही करणार आहे आणि एकदम असं घट्ट पण नाही करणार आहे, एकदम मीडियम करणार आहे. तर बघू शकता तुम्ही, दाखवा जरा जवळ. हे बघा, आता थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता हे उकळून अजून आपण घट्ट करू. हे
मित्रांनो हे एवढं उडतंय ना इथं बघा, हातावर पूर्ण असं लाल लाल झालेलं आहे, पूर्ण आग होतीये. तर जुगाड केलाय, हात भाजलाय माझा चांगला. चटई पण धुवावं लागणार आहे, चटई पूर्ण खराब झाली. आता अरे बापरे. आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकू. आपली पावभाजी तयार आहे मित्रांनो. याच्यामध्ये वरतून मी थोडस हे टाकतो बाबू. लय चटके लागलेले आहेत, हे तुम्हाला दाखवू शकत नाही एवढं आपण बटर टाकतोय. तर बघू शकता आपली पावभाजी एकदम अशी तयार आहे. वाव किती छान दिसतीये. अरे खरंच छान दिसतीये मित्रांनो, बघा ना तुम्ही राव. एवढे स्ट्रगल केलं, एवढी मेहनत केली आहे आणि सुगंध वा काय खमंग असा सुगंध येतोय. वाव बघू शकता किती सुंदर आणि किती छान असतात. तर बघू शकता मित्रांनो एकदम असं सुंदर आणि एकदम छान पावभाजी तयार झालेली आहे. चटके बघा तुम्ही, एकदम असं लाल लाल झालेलं आहे, इथं सगळे चटके लागलेले आहेत आणि खरोखर म्हणजे छान झाली आहे पावभाजी, खोटं बोलत नाहीये. तर ह्याला स्ट्रगल पण खूप लागतात. सकाळी 7:30 वाजल्यापासून मी झाडून घेतलं, सगळं आवरलं, सगळं बनवतोय. आता वाजले 11:30 पावणे 12 वाजले असतील नाही का, 11:30 ते पावणे 12 वाजले असतील. तर अजून पण पावभाजी तयार झालेली नाही, सगळं झालेलं आहे. आता फक्त गॅस बंद करायचंय आणि खाली जाऊ आणि पाव गरम करून तुम्हाला दाखवतो. चला. तर मित्रांनो आपली पावभाजी तयार झालेली आहे. आता फक्त आणि फक्त पाव गरम करायचे आणि मस्त पैकी खायचंय. तर चला पाव गरम करू. कशा पद्धतीने गरम करायचंय सगळं तुम्हाला दाखवतो. आवडल्यावरती नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो. तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाव गरम करायला घेतलेले आहेत. बॅकग्राऊंडला खिडकी आहे, खिडकीतून असं रिफ्लेक्ट होतंय नाही का, म्हणजे बाहेरून आहे ना खूप असं ऊन आतमध्ये येतंय, तर त्याच्यामुळं चेहरा काळा येतोय आणि काहीच दिसत नाही. त्याच्यामुळं मी काय केलंय, खिडकीला असं टावेल लावलेलं आहे आणि देसी जुगाड करून मस्तपैकी तुम्हाला दाखवणार आहे. तर कंटिन्यू करा. तर मित्रांनो या ठिकाणी असं थोडस तेल घेतलेलं आहे आणि बटर घेतलेलं आहे. तर असं मस्तपैकी गरम केलेलं आहे. याच्यामध्ये आपण टाकू थोडीशी अशी पावभाजी मसाला. पावभाजी मसाला एकदम थोडा टाकायचं, न कळत, ते बटरला कळायला नाही पाहिजे. आणि थोडीशी टाकायची आहे पावभाजी. असं मिक्स करायचंय, असं तव्याला पसरून घ्यायचंय. असं पसरून घेतल्यानंतर ना पाव असे ठेवायचे. असं थोडस शेकून घ्यायचंय. तर मित्रांनो खालून असं चांगलं फ्राय झालेलं आहे. गॅस आपण थोडस जास्त करू आणि असं पसरून घेऊ. थोडस मी अजून बटर टाकतोय सगळीकडून आणि चांगलं फ्राय होऊन देऊ. तर मित्रांनो असे फ्राय झालेले आहेत पाव, बघू शकता. असे क्रंची आणि फ्राय झाले पाहिजे, खायला एक नंबर लागतात. सगळेच पाव या पद्धतीने मी करून घेतोय. थोडस तेल, थोडस बटर, थोडा पावभाजी मसाला, थोडीशी पावभाजी मिक्स, भरपूर असं बटर टाकलेलं आहे मी. असं चांगला करून हे ना पाव एका करून थोडं लागतंय, थोडा मसाला नाही लागत मला माहिती नाही, तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही करा. तर मित्रांनो हे पाव शेकून झालेले आहेत. आता ह्याला आपण मस्त पैकी पलटी करू. ते आधीचे पाव झालेले ते इग्नोर करा, हे नवीन पाव तुम्हाला दाखवतो ते पण टाकणार आहे मी. काही स्किप किंवा कट नाही करणार आहे. प्रत्येकाकडून चुका होत राहतात, तर मी चुका झाकत नाही. हे असं बटर टाकू आपण, सगळीकडून पसरू. मस्त पैकी झालेला आहे. तर मित्रांनो हे पाव दोन्हीकडून असे शेकून झालेले आहेत.
हे बघा, हे आता प्रॉपर झालेत पाव. आता ह्याला अजून आहे ना छान असं क्रिस्पी बनवू आणि अशाच पद्धतीने सगळे पाव बनवून घेऊ. तर चला, जे आपली झालेली आहे बघू शकता किती सुंदर दिसतीये. तर आपण पिळू मस्त पैकी लिंबू आणि टेस्ट करू पाव भाजीला. तोंडात पाणी आलेलं आहे मस्त पैकी. बटर बिटर टाकून एक नंबर. वन बाईट मध्ये समजत नाही, दुसरा बाईट. एक मिनिट. वाव, जशी दिसती ना त्यापेक्षा 100% 100 पटीने छान झालेली. दिसण्यावर नका जाऊ, दिसायला माहितीये एवढं काही खास दिसत नाहीये, पण खायला अप्रतिम एकच नंबर झालेली आहे गाईज. तुम्ही पण ट्राय करा. कधी कधी बाहेर न आणल्यापेक्षा घरी ट्राय करा. थोडस हे झालं तरी पण काय, जो बनवण्यात आनंद भेटतो ना तो खरा आनंद असतो मित्रांनो. पावभाजी टेस्टला एकदम मस्त झालेली आहे. तर मी आता पावभाजी एकदम फिनिश करतो. तर भेटूत आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.